नमस्कार। आज थोर कवी मंगेश पाडगावकरांचा जन्मदिन वाढदिवस 10 मार्च 1920 रोजी त्यांचा जन्म झाला। अनेक कविता प्रेमावरती असतील, जगण्यावरती असतील, निसर्गावरती असतील, राजकारणावरती असतील, अशा अनेक कविता, काव्य, कथासंग्रह, नाटक त्यांनी लिहिलं। त्यांना आज विनम्र अभिवादन। त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन म्हणून दोन तीन चारोळे आपल्यासाठी मी बोलत आहे। चूक झाली तर माफ करा। निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही। आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही। कधी आपण गपचूप बसलो, कोणाचं अडणार आहे? कोणाचंही अडणार नाही। आयुष्यावरती पुढे मंगेश पाडगावकर म्हणतात पुढच्या एका चारोळीत, आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा। प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा। क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका। संकटेही क्षणभंगूर आहेत, त्याचा सामना करा। आठवणी ह्या चिरंतर आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा। अत्यंत मोलाच्या ह्या चार ओळी आहेत। प्रत्येकाने आपल्या आयुष्यात या जगल्याच पाहिजे। पुढे आयुष्यावरती बोलतायत, जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमसू नका। एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका। सगळं मनासारखं होत असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका। सुटतो तो काही जणांचा हात नकळत, पण धरलेला हात सोडू नका। आणि प्रेमाबद्दल तर मंगेश पाडगावकरांचा लेखणी, त्यांचं मन नेहमीच तरुण होतं। नव्हते तर शब्द तेव्हा, मौनाचा अर्थ सारे। स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे। जेव्हा जेव्हा तिची न माझी चोरून भेट झाली, झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली। अत्यंत सुंदर काव्य आहे। अशा थोर कवीला आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त, जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।